नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक वेगळंच भांडण लागलेलं आहे अमेरिकेमध्ये. आता ट्रम्प विरुद्ध पोप अशी एक शाब्दिक म्हणा किंवा चकमक चालू झालेली आहे. आत्ताचे सध्याचे जे पोप आहेत ते मूळचे शिकागोमध्ये जन्म घेतलेले लिओ पोप लिओ आणि त्यांच्या काही वक्तव्यांवरती ट्रम्प यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तरं दिली आणि त्याच्यावरती आता हे प्रकरण तिथेच थांबलेलं नसून इटलीमधून सुद्धा अधिकृत प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तेव्हा त्याच्याकडे बघण्याची गरज निर्माण झाली आहे. पोप महाशय यांनी एक विधान केलेलं होतं की कुठल्याही प्रकारे युद्ध हे लांबवावं अशा पद्धतीने निर्णय घेऊ नयेत. तिथे शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. ते खास करून इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याला अर्थातच इराणमधून चांगला प्रतिसाद आला आणि इराणनी त्यांच्या सोबत उभं राहण्याचा म्हणजे शांतता असावी तिथे, युद्धखोरी नसावी हे जे इराणचं म्हणणं होतं त्याच्यावरती एक प्रकारे पोप यांनी शिक्कामोर्तब केलेलं होतं. पण ट्रम्प यांना काही हे सगळं विशेष पसंत पडलं नाही. असं म्हणतात की हे जे पोप साहेब आहेत ते अमेरिकेमधल्या कदाचित ज्याला वोकिस कल्चर म्हणतात, डेमोक्रॅट्सना आवडतं. शिकागोमधले आहेत त्यामुळे त्या पद्धतीची विचारसरणी त्यांची असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी वेळोवेळी जी काही वक्तव्य केली त्याचा आधार घेऊन किंवा त्या गोष्टी डोक्यात ठेवून ट्रम्प बोलतात. आपल्याला माहिती आहे ट्रम्प फटाफट लगावत असतात चेंडू पलीकडे सीमेपार. तसाच हा प्रकार झालेला दिसतो. तेव्हा त्यांनी पोपनं काय काय म्हटलं ऐकण्यासारखं आहे. खरोखर ऐकणं म्हणजे तो म्हणतो, "आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ दिस पोप." मी काय पोपचा काय फार मोठा चाहता आहे अशातला भाग नाही. हे पोप जे आहेत ही इज व्हेरी लिबरल. म्हटलं ना, की लिबरल म्हणजे कोण? तर ते डेमोक्रॅट्स जी काही विचारधारा मांडतात त्याच्याकडे झुकलेले आहेत हे पोप आणि हा मूळ मुद्दा आहे मित्रांनो. म्हणजे सगळं अडकतंय कुठे? तर ट्रम्प यांना अशा प्रकारे डेमोक्रॅट्सनी आणि डेमोक्रॅटच्या अनेक पॉलिसीज ट्रम्पना पहिल्यापासून आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी त्याला विरोध सुद्धा केलेला होता. आता हे पोप साहेब हे डेमोक्रॅट असल्यासारखे जर का बोलायला लागले तर ते ट्रम्पना झोंबणार ह्याच्यात काही वाद नव्हता. त्यांनी त्यांना जोडलं कशासाठी? तर इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिका जे काही ॲक्शन्स घेते आहे इस्रायल किंवा अमेरिका त्याच्या विरोधात पोप साहेबांनी बोलायची गरज नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प म्हणाले, "ही नीड्स टू गेट हिज ॲक्ट टुगेदर अँड स्टॉप ॲक्टिंग लाइक अ पॉलिटिशियन." म्हणजे तुम्ही पोप आहात, तुम्ही एका धर्मसंस्थेचे प्रमुख आहात, तेव्हा तुम्ही त्यापुरतं स्वतःला मर्यादित ठेवा. तुम्ही राजकारणात लुडबुड करू नका. असा सल्ला ट्रम्प यांनी पोपनं दिला. आता त्याच्याशिवाय मी नसतो तर द पोप वुड नॉट हॅव बीन इन द व्हॅटिकन अशीही त्यांनी वल्गना केली. म्हणजे माझा सपोर्ट नसता तर हे मुळात पोपच बनले नसते. अशा बऱ्याच म्हणजे ते मी म्हटलं तसे एकावर एक षटकार ठोकण्यामध्ये ट्रम्प एकदम पटाईत आहेत. त्याच्या पुढे त्यांनी असं जाऊन सांगितलं, की हे पोप महाशय जे आहेत, ही इज वीक ऑन क्राईम अँड टेरिबल फॉर फॉरेन पॉलिसी. म्हणजे त्यांना वीक ऑन क्राईम ह्याचा अर्थ असा, काय अर्थ आहे, की गुन्हेगारी हे खपवून घेतात. गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये थोडाफार काहीतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. गुन्हेगारांना माफ करण्यासारखा. म्हणजे अ, गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी. त्यांना त्यांनी जे बळी पडलेले आहेत त्यांचं काय? तुम्ही गुन्हेगारांकडे जर का सतत सहानुभूतीने बघाल, तर बळी पडलेल्यांचं काय होणार? तेव्हा ट्रम्प साहेब कदाचित इथेही बरोबर असेल त्यांचं. टेरिबल फॉर फॉरेन पॉलिसी म्हणजे ह्या पोप साहेबांना परराष्ट्र धोरणामधलं काही कळत नाही. तेव्हा ट्रम्प यांचं म्हणणं काय? मी नसतो तर हे मुळात पोपच झाले नसते. आणि यांनी आपण एक धर्मसत्तेचे प्रमुख आहोत, तेव्हा धर्मसत्तेचा प्रमुख म्हणून जे काय आहे ते काम करावं. त्यांनी राजकारणी म्हणून उगाच वक्तव्य करू नयेत, मध्ये-मध्ये लुडबुडू नये. इराण युद्धामध्ये आम्ही काय करायचं? शांतता प्रस्थापित करायची की नाही? हा प्रश्न अमेरिका किंवा इस्रायल ज्या पद्धतीने सोडवते आहे, त्याच्यावरती पोपनी मल्लीनाथी करायची गरज नाही. हे पोप म्हणजे मी काय त्यांचा फार मोठा चाहता नाही.
आणि हे तर लिबरल आहेत, यांना गुन्हेगारांबद्दल ममत्व आहे, त्यांना त्यांना फॉरेन पॉलिसीतलं काही कळत नाही, इज टेरिबल ऑन फॉरेन पॉलिसी. अशा पद्धतीची झोमरी टीका ही ट्रम्प यांनी केल्यानंतर अर्थातच पोप महाशयांबद्दल हे असं बोललं गेल्यानंतर जगामधून अनेक प्रतिक्रिया आल्या. इटलीमधून खास येणार, कारण इटली हे त्यांचं मूळ मायदेश आहे. म्हणजे लिओ जन्मले तिथे म्हणून नाही, परंतु रोम हे शहर जे आहे ते टेक्निकली स्पीकिंग वेगळं जरी राज्य असलं तरी ते इटलीचा एक भाग आहे. आणि अशा प्रकारे पोप यांच्याबद्दल जर का काही अनादराचे शब्द वापरले गेले असतील तर जगामधले अनेक कॅथॉलिक दुखावले गेले असतील. मी ह्याच्यापूर्वी जेडी व्हॅन्स वरती एक व्हिडिओ केला होता, त्यात हे मेन्शन केलं होतं की जेडी व्हॅन्स कन्व्हर्ट होऊन ते आता कॅथलिक झालेले आहेत. तेव्हा पोप बद्दल ट्रम्पनी जी काही वक्तव्य केली त्याच्यासोबत त्यांच्या भावना असण्याची काही बिलकुल शक्यता नाही. त्यामुळे व्हॅन्स यांनी सुद्धा काही प्रकारे थोडी नाराजी आपली दाखवली ट्रम्प जे बोलतात त्याच्याबद्दल, आणि ते पोपच्या बाजूने. आता इटलीमधला हा सगळा मूळ हे असल्यामुळे, सीमा असल्यामुळे इटलीमध्ये एक प्रचंड मोठी लाट आलेली असू शकते पोप यांच्या सोबत राहण्याची. आणि सरतेशेवटी त्या देशाच्या लीडर म्हणून आणि स्वतः त्यांची कदाचित वैयक्तिक मतं सुद्धा त्याच्या सोबत असतील. जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की ट्रम्प जे काही बोलले पोप बद्दल ह्याचे काही फारसं स्पृहणीय नाहीये. ही म्हणजे टीका खरं म्हणजे अवॉइड करायला पाहिजे होती, ह्याची काही गरज नव्हती असं त्यांनी जे म्हटलं ती बरोबर आहे. बी स्ट्रॉंग. हां. मेलोनीनी सांगितलं की ट्रम्प्स वर्ड्स टुवर्ड्स होली फादर आर अनएक्सेप्टेबल. म्हणजे आम्हाला हे बिलकुल मान्य नाही जे काही बोललं गेलं. कारण इटलीमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया केवळ जॉर्जिया मेलोनी नाही, त्यांचे जे विरोधी पक्षनेते आहेत ते सुद्धा पोपच्या बाजूनी उभे राहिलेले दिसतात. ह्याचा अर्थ जनभावना किती तीव्र असेल इटलीमध्ये त्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्यामुळे हे ट्रम्प जे काही बोलले त्याची रिपरकशन्स ही अशी आलेली आहेत. त्याच्यावरती परत एकदा म्हणजे ट्रम्प यांनी सांगितलं, "वी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन लॉ अँड ऑर्डर अँड पोप लिओ सीम्स टू हॅव अ प्रॉब्लेम विथ दॅट." म्हणजे आमचा कायदा आणि सुव्यवस्थेवरती इतका विश्वास आहे, पोपचा काही त्याच्यावरती विश्वास नाही. आम्ही ते मेंटेन करण्याचे प्रयत्न करतो. देअर इज नथिंग टू अपोलोजाइज फॉर, ही इज रॉंग. त्या ट्रम्प यांनी ग्वाही दिली. मेलनी काय बोलतायत किंवा इटलीचे विरोधी पक्षनेते काय बोलतायत त्याची मला धिम्म काही पर्वा नाहीये. आय एम नॉट गोइंग टू अपोलोजाइज. तिथे काही मी असं काही बोललो नाही की ज्याच्याबद्दल मला क्षमा मागितली पाहिजे. पोप चुकीचे आहेत आणि ते चुकीचे राहणारच आहेत. इतकी स्पष्ट ग्वाही ट्रम्प यांनी दिल्यानंतर परत एकदा मेलनी यांना जेव्हा प्रश्न विचारला आणि प्रतिक्रिया विचारली आणि त्यांनी सांगितलं की हा सगळा वाद कुठून आला, तर पोप म्हणाले की इराणच्या युद्धाबद्दल आणि तिकडच्या शांतीबद्दल. तर हे इराणचं युद्ध जे आहे ते इराण अणुबॉम्ब बनवू शकतो ह्या शक्यतेवर आधारित युद्ध सुरू झालेलं आहे. तेव्हा मेलनी म्हणतात, "As far as I know, 9 nations possess nuclear weapons and only one has ever used them." जगामध्ये असे 9 देश आहेत की ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत, पण त्यातल्या एकाच देशाने आजपर्यंत ती वापरली आहेत आणि तो कुठचा आहे? अर्थातच अमेरिका. तेव्हा तुमचा जो दुतोंडीपणा आहे तो मेलनींनी जगजाहीर केला की उगाचच अण्वस्त्रांची भीती जगाला घालू नका, कारण अण्वस्त्र वापरणारे तुम्हीच होतात. उरलेले जे 9पैकी 8 देश आहेत त्यातल्या कोणीही अण्वस्त्र वापरलं नाही. अण्वस्त्र तुम्ही वापरलं. दॅट नेशन इज युनायटेड स्टेट्स. मिस्टर ट्रम्प नीड्स टू टोन इट डाउन. नो वन थ्रोज अराउंड न्यूक्लिअर थ्रेट्स लाईक वॉशिंग्टन डज अँड ही शुड वॉच हिज वर्ड्स. म्हणजे ह्या 9 देशांपैकी कोणताही देश हा शेखी मिरवत नाही आमच्याकडे अण्वस्त्र आहेत म्हणून, आणि उठ-सूट अण्वस्त्रांच्या धमक्या देत सुटत नाहीत. हे सगळं करणारा अमेरिकाच आहे. प्रत्यक्ष वापरणारा अमेरिका आहे, धमक्या देणाराही अमेरिका आहे. तेव्हा इतरांना उपदेशाचे डोस पाजू नका आणि आपण शब्द जे आहे ते सावधपणे वापरा, असा सल्ला जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्पला दिलेला आहे. एक प्रकारचं हे वाघयुद्ध आहे असं आपण म्हणू शकतो.
शाब्दिक चकमक आहे, परंतु त्याची जी मूळ आहे ते मूळ जनतेमध्ये एका बाजूला पोप यांच्यासाठी असलेला खूप आदर आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती ट्रम्पना पसंत न पडणं आणि त्यांच्या चाहत्यांना पसंत न पडणं, या दोनांमधला जो संघर्ष आहे तो नुसता शाब्दिक न राहता तो आता अतिशय कडक अशा भावनांमध्ये जर का सॉलिडिफाय झाला, तर मग मध्यावधीच्या निवडणुका येणार आहेत अमेरिकेत ऑक्टोबरमध्ये, त्यावरती ह्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आणि असं झालं तर मग ट्रम्पना हे प्रकरण जड जाईल. ते जे माफी मागणार नाही म्हणतात, त्याच्यावर त्यांना पुन्हा विचार करावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.